सर नशेत येतो, सध्या काहीच बोलणार नाही. दारू प्यायलाय? वेगळं काहीतरी. माझं ना डोकं चक्रून झालंय आता. सर नशा उतरू देत, फोडते, बोलेल तो. मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये जमदाडे, मी ओव्हरऑल जे घडतंय त्याबद्दल बोलतोय. असं झालंय ना, बिल्डिंगची ब्लूप्रिंट असते ना, एक एक स्लॅब पडतो तसं झालंय. एक एक माणूस अडकावला जातो ना, आपल्याला कळत नाही. आता माझी चिडचिड व्हायला लागली. शोषणाला पण अडकवलं ड्रग्सच्या प्रकरणात. सर तुम्हाला खात्री आहे शोषणाबद्दल? तुला नाही? इकडे बघ, याच्याकडे बघ. या माणसाकडे बघितल्या बघितल्या आपण सांगू शकतो की नाही, हा माणूस रेग्युलरली वेगळं काहीतरी घेतो. आताच म्हणालीस ना तू, मग शोषणाकडे बघून असं वाटलं तुला कधी? काय साधी पोरगी आहे यार. ते मान्य आहे, ती काही व्यसनं करत होती जेव्हा तिने SOS जॉईन केलं, पण नंतर आपल्या संगतीत राहून तिने ती व्यसनं करणं पण बंद केलं ना यार. एवढं चांगलं वागून पण तिचे काय म्हणजे कोणीही सांगेल यार, हे फ्रॉड आहे सगळं. सर तसं नाही, पण शोषणाबद्दल आपल्याला सगळीच माहिती होती असं नाहीये ना. तिचा भाऊ US ला होता. तू बेअक्कल सारखं काय बोल नको. तिचा भाऊ तिचा भाऊ US ला होता. मग तू ना जमदाडे, तू ट्रॅक सोडून का बोलतेस का? मला खरंच कळत नाही. तिचा भाऊ हे खाजगी आहे. आपण काय बोलतोय? तिला अडकवल्याबद्दल बोलतोय. तिची एखादी खाजगी गोष्ट तिने तुला सांगायची नाही सांगायची आहे तिचा प्रश्न. तू बोलायचं काही कारण नाही. तुम्ही पाणी, मला नाही प्यायचंय पाणी. मग आता कसं सोडवायचं तुम्ही? मला नाही कळत आहे ना. पण ड्रग्स घेणाऱ्या माणसांकडे अरे बघून कळतं यार. ओठ कोरडे पडलेले असतात, डोळ्याखाली काळं झालेलं असतं. ती माणसं अशी विमनस्क कुठेतरी बघत असतात, डोळे लाल असतात. असं काय नाही त्या पोरीचं. पण ज्या क्वांटिटीमध्ये ड्रग्स तिच्या गाडीत सापडलेत ना, ती पेडलर वाटेल. पेडलर एवढे म्हणजे इतके सापडले ड्रग्स ते गाडी. बोललो मी तिच्या भावाशी, बोललो. मला म्हटलं की बघा तुम्ही चांगला वकील करा तिला सोडवण्यासाठी, कारण ही आता साधी केस राहिलेली नाहीये. त्यात हे पण आहे ना, ती हॅकर आहे. आता नाही म्हटलं तरी आमच्याच सांगण्यावरून तिने कित्येक वेळा काही इलिगल गोष्टी केल्यात, माहिती आहे ना आपल्याला. पण आता लफडं काय होणार? आता केस पडली की हे सगळं निघणार. आता हे सगळं निघालं की मग ज्युडिशियल कस्टडीमध्ये सगळं आहे की नाही. आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये राहणारा माणूस किती आणि कशा पद्धतीने आतमध्ये राहतो हे वेगळं सांगत, ते तिला नाही सहन होणार का ज्युडिशियल कस्टडी? काय सातवडेकर, हा त्याचं काय? त्याची डेड बॉडी सापडली रेल्वे ट्रॅकवर आणि बोलतात ऍक्सिडेंट आहे. मग या सगळ्या मागे काय विचार चाललाय तुझा? थिअरी काय आहे तुझी? कॅरम खेळतात ते. एक एक सोंगटी पॉकेटपर्यंत आणतात आणि मग पद्धतशीरपणे ती सोंगटी उडवून टाकतात. मगर शोषणाचं नाव घेऊन नकोस. तिच्याकडे ड्रग्स सापडले. मला त्या मुलीबद्दल जराही भरोसा वाटत नाही. भयंकर उथळ मुलगी आहे. कुठेतरी पार्टीला चालली असेल किंवा येत असेल ड्रग्स घेऊन. नाही अनुज, हे तुझं ना पर्सनल ओपिनियन. एक मिनिट थांब. एवढे दिवस आपल्या बरोबर ती काम करते, कधी तिचं आणि ड्रग्सचं कनेक्शन दिसलं नाही आपल्याला. असं कसं? पोलिसांसोबत काम करताना या गोष्टी लपवेलच ना कोणीतरी, का उघड उघड मिरवेल असं? आणि सापडल्यात आता तिच्याकडे ड्रग्स. आहे तिचा संबंध, अगदी जवळचा संबंध. एक मिनिट, आणि हे मी बोलत नाही हा, नाहीतर तुला वाटायचं माझं तिच्याबद्दल असं मत आहे. एव्हिडन्स आहे. तिच्या गाडीच्या डिक्कीत सापडले. आत्ताच कशी सापडली? बरोबर, आत्ताच पोलिसांना शोषणाची गाडी दिसते. शोषणाच्याच गाडीमध्ये ड्रग्स सापडतात का? म्हणून आपण आयुष्यभर हेच करत आलोय, पोलिसांमध्येच काम करतो. हे ऑड आहे सगळं. तो आता एक योगायोग आहे विजय. नाहीये ना, योगायोग नाहीये. आणि प्लीजच म्हणजे मॅडम, बाकी सगळं आपलं मत दुमत जाऊ द्या, योगायोगावर माझा विश्वास नाही ना. याची सुरुवात मगर शोषणापासून झालेलीच नाहीये. मग या सगळ्याची सुरुवात गजेंद्र हवालदार यांच्यापासून झाली आहे मॅडम. त्यांचं काय आता इथे? गजेंद्र हवालदार यांचा अपघात होता. अपघात नाही, खरं तर तो घातपातच होता. आणि आता तर माझी गॅरंटी आहे तो घातपातच होता. बरोबर त्याच वेळी त्यांचा ऍड्रेस त्या ट्रक ड्रायव्हरला कसा मिळाला? 3 किलोमीटर आधीपासून त्या ट्रक ड्रायव्हरने रॉंग वेने गाडी चालवली. ती कोणाला कशी नाही दिसली? ऍक्सिडेंट झाला, कुठेच नोंद नाही, कोणाला अरेस्ट नाही. असं कसं घडलं? बरं, ह्या सगळ्यावर प्रकाश झोत टाकण्यासाठी तो दहीमाडे पुढे आला, तर त्याला विनयभंगाच्या आरोपात आतमध्ये टाकला.
तो मगर सातवडेकरनी मगरला इन्फॉर्मेशन दिली, बरोबर? आणि त्या सातवडेकरचा रेल्वेच्या कसा आला तो रेल्वेच्या रुळाखाली? आता हा खून नाहीये. मगर ज्याने हे खणण्याचा प्रयत्न केला त्याने आत्महत्या केली. जे की मगरला आपण ओळखतो, आपण असे ओळखतो ना त्याला. काय काम केलं त्या माणसाने आपल्याला सगळं माहितीये मॅडम. शोषाना, तुला राग येतो ना? मगर आणि शोषाना यांच्या, मगरनी शोषानावर संशय घेतला, त्यांच्यामध्ये सगळं क्लिअर झालं. जसं त्यांच्यात हे क्लिअर झालं तसं मगरनी स्वतःला टांगून घेतलं आणि 2 दिवसात शोषानाच्या गाडीत ड्रग्ज सापडतात. अरे काय खोड्या आहोत काय आपण? क्लिअर आहे सगळं. एका माणसाला ठरवून ट्रॅप केलं जातंय अनुजा. बेसिक गोष्ट आहे. कसं काय तुला कळत नाही मला खरं? म्हणजे हे असं आहे माहितीये, सूर्य उगवतो सगळ्यांना दिसतो पण मला दिसत नाही बाबा. हे चूक आहे. असं आहे ना अनुजा, आपल्या भोवती जाळं विणलं जात आहे. आपण आपल्याच धुंदीत आहोत, या जाळ्यामध्ये अडकत चाललोय. पण आपण आपल्या माणसांना अलर्ट करायला हवं. आता काय होतं आपल्याला माहितीच आहे. नाही तुम्ही इथे, तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय म्हणून आले. या वहिनी या. मगर वहिनींना जरा आपल्याशी बोलायचं, प्लीज या. गेलं वर्षभर माझा नवरा दिवसातले 15-15 तास इथे तुमच्या सोबत असायचा. तुम्ही त्याचे मित्र होतात, सहकारी होतात, वरिष्ठ पण होतात. तुमच्याशी त्याने बरंच काही शेअर केलं असेल. हा आता मधल्या काळात त्याच्या हातून कामाच्या ठिकाणी काही चुका झाल्या माहितीये मला. प्रामाणिकपणे त्याने सगळं सांगितलं होतं. आणि तो हेही म्हणाला होता की त्याच्या डिपार्टमेंटने त्याला माफ केलंय, सांभाळून घेतलं. खूप आदर होता त्याला तुम्हा सगळ्यांबद्दल. कुणी काहीही म्हणू, मला माहितीये माझ्या नवऱ्याने आत्महत्या नाही केली. त्याला मारून टाकलंय. तुमच्यातल्याच एकाला कुणीतरी मारून टाकलंय, पण कुणी हे तुम्ही शोधायला हवं. आज त्याच्या पार्थिवाला अग्नी दिला तेव्हा मी माझ्या सासू सासऱ्यांना, इराला, नंडेला सगळ्यांना सांगितलं, राहुलच्या अस्थी आपण विसर्जित नाही करायची. या अस्थी विसर्जित करून कुणीही जबाबदारीतून सुटायचं नाही. जेव्हा माझ्या नवऱ्याचा खुनी तुम्ही शोधाल तेव्हाच या अस्थी विसर्जित करायच्या. PSI राहुल मगरने शेवटपर्यंत पोलीस खात्यासाठी काम केलं. आता त्याच्या मरणाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी सुद्धा पोलीस खात्याचीच आहे. या अस्थी मी इथेच ठेवून जाते. तुम्हाला त्याची आठवण यावी म्हणून नाही, त्याच्या खुनाची सतत जाणीव होत राहावी ना म्हणून.
कसला ड्रामा करून गेली ती मगरची बायको. चुकून वकील झाली, ऍक्ट्रेस व्हायला हवी होती. फालतूपणा सगळा. मला वाटलं होतं मगर माझं ऐकेल, पण तोही त्या भोसलेच्या इन्फ्लुएन्स खाली गेला. या एका गोष्टीसाठी मी भोसलेला आयुष्यात माफ नाही करणार. कधी येणार आहेत तुमचे सर? येतील 2-3 दिवसामध्ये. तुमचं काही काम होतं का? नाही म्हणजे काही काम असेल तर मला सांगा, आमचं बोलणं होत असतं. मला रेफरीला भेटायचं. रेफरी? ते कुणाला भेटत नाही. असं कसं? कोणाला तरी भेटत असतीलच ना, मग मला भेटा म्हणा. मी पण खूप महत्वाची आहे तुमच्या ऑपरेशन्स मध्ये सुद्धा आणि समाजात सुद्धा. मॅडम, मी सुद्धा रेफरींना अजूनपर्यंत भेटलेलो नाही. मग तुझ्या साहेबांना एक निरोप दे माझा. त्यांना सांग अनुजा मॅडम म्हणाल्या की त्यांचं एक महत्वाचं मोठं काम केलंय मी. त्या कामाची परतफेड करण्याची पाळी आता साहेबांची आहे. देशील ना? थँक्यू. मॅडम, एक काम बाकी आहे. कसलं काम? वैजयंती चौगुले, आमच्या ताब्यातून निसटलेली पहिली बाई, वाघाच्या गुहेतून जिवंत बाहेर पडली. फार डेंजरस आहे. आणि हे कबूतर आता कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी आत्ता तिचं काहीही करणार नाहीये आणि हे तुझ्या साहेबांशी बोलले. कारण काय आहे, ती कुठे आहे हे ज्या 4 लोकांना माहिती आहे त्यांच्यापैकी एक मी आहे. त्यामुळे तिचं लोकेशन जर आउट झालं तर ते कुणामुळे झालंय हे न सांगता सुद्धा कळेल विजय भोसलेला. आणि डिपार्टमेंट मधल्या ज्या माणसाने गद्दारी केली आहे त्याला हे सगळे शोधतायत. तो माणूस कोण आहे हे सुद्धा कळेल विजय भोसलेला. त्यामुळे आत्ता काहीही नाही करायचं, गप्प बसायचं. ज्या दिवशी तिला कोर्टासमोर हजर करण्यासाठी त्या बिळातून बाहेर काढतील त्याच दिवशी तिच्यावर झडप घालायची, वाटेतच मारायचं. म्हणजे काही प्रश्नच नाही. पण तोपर्यंत गप्प बसायचं. कळलं? बायको लॉची परीक्षा पास झाली. लग्नानंतरच करायला घेतलं होतं, तेही मी मागे लागलो म्हणून, पण पास झाली तर. या हस्ती मी इथेच ठेवून जाते. तुम्हाला त्याची आठवण यावी म्हणून नाही, त्याच्या खुनाची सतत जाणीव होत राहावी ना म्हणून. समदडे. येस सर. जाणारा जातो जमदाडे, मागे राहिलेल्याला त्रास होतो. आणि ही वर्दी आपल्याला काय शिकवते? हा त्रास एका मर्यादेपर्यंतच आपण करून घ्यायचा असतो. बरोबर आहे सर तुमचं. तुम्हाला माहितीये मी डिपार्टमेंट कुठल्या परिस्थितीत जॉईन केलं. त्यानंतर मला थांबून विचार करायला वेळच नाही मिळाला. मला नको होता, त्याचा मलाच त्रास झाला असता. त्यांना तुटलेल्या पायांनी रोज जर घरी बघितलं असतं ना तर मला चीड आली असती डिपार्टमेंटची. म्हणून मी कधीच एका ठिकाणी थांबत नाही, नको ते विचार डोक्यात येऊ देत नाही. पण सरास ती नम्रता आली, ती जे बोलली, मी थांबले सर. तुटलेल्या पायांनी का होईना माझा नवरा माझ्या डोळ्यासमोर आहे. तिचा नवरा गेला का, काय झालं माहित नाही. हकनाक गेला. खूप भीषण परिस्थिती होत्या नम्रताची.
तरुण पोर आहे, जेमतेम 26-27 वर्षाची, उभं आयुष्य पडलंय. काय करायचं तिने? जाणारे जातात सर, मागे राहिलेल्यांनी काय करायचं? मागे राहिलेल्यांसाठी आपण आहोत ना जमदाडे. लहानपणी मला सायकल हवी होती. शर्मिला आणि राजेशकडे मी सायकल मागितली. सायकल आणायला म्हणून ते गेले आणि काय घडलं? बॉम्ब ब्लास्ट. त्यांना पण माहित नव्हता तिथे बॉम्ब असणार आहे, तो ब्लास्ट होणार आहे. पण झालं काय? परिणाम काय? 93च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये माझ्या आईवडिलांचे डोळे गेले. स्वप्नातही विचार केला नसेल त्यांनी. त्या दिवशी मी ठरवलं जमदाडे की मला पोलीस व्हायचं. का? कारण सिंपल आहे. माझ्या आईवडिलांनी मला एक गोष्ट कायम शिकवलं की बाळा, माणूस कधीच वाईट नसतो. माणसाच्या आत एक वृत्ती असते जी वाईट असते. मी ठरवलं की मी जेव्हा मोठा होणार, मी जेव्हा पोलीस होणार, तेव्हा माणसातल्या या वृत्तीचा सर्वनाश करणार. यासाठी मी पोलीस झालो. आता मला सांग, प्रत्येकाने जर असं ठरवलं की नाही बाबा आपण आपलं आयुष्य जगायचं, जे काय आपलं चाललंय ते अलबेल चाललंय, मग ह्या वृत्तीचं काय? मग जमदाडेला, मिस्टर जमदाडेंना न्याय कोण देणार? माझ्या आईवडिलांची जी दृष्टी गेली त्याला न्याय कोण देणार? मगरला न्याय कोण देणार? आपण. 24 तास समाजाच्या या घाणीमध्ये उतरायचं काम आपण केलं ना. आता या घाणीत उतरल्यानंतर, हात खराब झाल्यानंतर नाक दाबायचा आपल्याला अधिकार नाही. तुला माहिती, एक शाळेत असताना एक गोष्ट आमचे सर आम्हाला सांगायचे. आज एकदम आठवली ती गोष्ट. शापित गंधर्वाची गोष्ट आहे. एक गाव होतं, तिथे तो शापित गंधर्व राहायचा. एक दिवस देवांनी त्याला सांगितलं की बघ बाबा, हा जो समोरचा डोंगर आहे, या डोंगरावरून एक मोठा दगड गडगडत खाली येणार आहे, जो या गावावर जाणार आहे. गावातली घरं मोडतील, माणसं मरतील. तुझं काम काय? तो दगड खाली आला की ढकलून तो परत एकदा डोंगरावर पोचवायचा. त्या दिवसानंतर तो गंधर्व तिथे उभा होता. रोज तो दगड गडगडत खाली यायचा, तो धरायचा, तो परत वर नेऊन ठेवायचा. आता त्या गंधर्वाला माहित नव्हतं का ग की हा एवढा मोठा दगड त्या डोंगरावर कधी राहणारच नाहीये. पण तो गंधर्व अविरतपणे त्याचं काम करत राहिला. का? खाली जी घरं आहेत, त्यात जी माणसं आहेत, त्या माणसांना काही होऊ नये. आपण ते आहोत, शापित गंधर्व. आणि मी अभिमानानं सांगतो, मला काय वाईट वाटत नाही. आहे मी तो शापित गंधर्व, जो समाजासाठी काम करतो. नम्रता वहिनींचं जे काही बोलणं होतं ना, ते मला पण लागलंय. आणि म्हणूनच मी ठरवलंय जमदाडे की मगरला न्याय मिळवून द्यायचा. मी स्वतः त्याच्या मारेकऱ्याला शोधणार आणि मग सन्मानानं त्याच्या अस्थी मी वाहणार. इतरांना न्याय मिळावा म्हणून आपण एवढे झटतो ना. अरे मगर आपला माणूस आहे, डिपार्टमेंटचा माणूस, त्याच्यासाठी आपण करायलाच हवा. आणि या सगळ्याच्या पलीकडे जमदाडे, सगळ्याच्या पलीकडे मगरच्या बाबतीत जो घडलाय तो गुन्हा आहे. आणि गुन्ह्याला माफी नाही सर.
माफी नाही.